2000 ते 5000 घेऊन विधानसभेचे एंट्री पास दिले. उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार. खोट्या लेटर पॅडचा वापर. विधान भवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वीच विधान भवनात प्रवेश देण्याच्या पासेसचे नियम अधिक कडक करण्यात आलेले आहेत. तसेच आमदार, सदस्य, मंत्री, असंबंधित अधिकाऱ्यांशिवाय नियमानुसारच पासचे वाटप करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले होते. मात्र MIDCच्या लेटर हेडची हुबेहूब रंगीत झेरॉक्स वापर करून बोगस प्रवेशपत्रे वापरून काहींना प्रवेश देण्यात आल्याचा मुद्दा आज विधानसभेत गाजला. आणि विशेष म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीच हा मुद्दा उपस्थित करून चक्क 2000 ते 5000 रुपयांपर्यंत पैसे घेऊन विधानसभेचे पासेस दिल्याची तक्रार त्यांनी सभापतींकडे केली. विशेष म्हणजे यापूर्वी पैसे घेऊन विधानसभेचे पास दिले जात असल्याचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित झाला. तरीही पुन्हा तेच समोर आलेलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अधिपत्याखाली असलेल्या MIDC विभागाचं खोटं लेटर हेड वापरून बोगसपणे पास वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. खोट्या लेटर हेडवर विभागातील अधिकाऱ्यांची नावे घालून खोट्या सह्या केल्याचा प्रकार घडलेला आहे. काही शिपायांनी 50 पास दिले असून त्यासाठी 2000 ते 5000 रुपये घेतले गेल्याची माहिती स्वतः उदय सामंत यांनी दिली आहे. या संदर्भात त्यांनी सभापतीकडे तक्रारही केली आहे. सभापती राम शिंदे यांनी यावर चौकशी समिती नेमून त्यात दोषी असलेल्या लोकांवर अधिवेशन संपेपर्यंत कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान या प्रकरणी MIDCच्या अहवाला अंतिम निर्णय घेऊ असे गृहराज्यमंत्री ग्रामीण पंकज भोयर यांनी सांगितलं आहे. पास विक्री केले गेले असं मी बोललो नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या लेटरहेडवर स्कॅन केलेल्या सह्या मारून माझ्या विभागामध्ये आस्थापनेमध्ये असलेले अधिकारी त्यांची नावं टाकून काही अननोन लोकांना आतमध्ये आणण्याचं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये विधिमंडळातली जी यंत्रणा आहे त्याच्यातली काही मंडळी असू शकतात असा मी संशय व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून मग ते पत्र तुमच्याकडे येणार. मग तुम्ही उद्योगमंत्र्यांच्या विभागामध्ये असं कसं झालं हे तुम्हाला प्रश्न पडणार. त्याच्यामुळे मीच स्वतः ते पत्र घेऊन विधान परिषदेमध्ये गेलो, सभापतींकडे दिलं. सभापतींना सांगितलं की हे असं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं लेटरहेड आहे, त्याच्यावरची सही खोटी आहे, त्याच्यावर माझ्या आस्थापनेवर असलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत, त्यांचे आधार कार्ड जरी टाकलेले असले तरी देखील तो कुठचाही माणूस एकत्र 30-35 पास कोणी आलेलं नाही. त्याची सविस्तर चौकशी करावी आणि जे कोण संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही मी स्वतः मागणी केली. नाही, मला जरी समजलेलं असलं नसलं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन याच्यामध्ये स्वतः CMOनं लक्ष घातलेलं आहे. त्याच्यामध्ये विधिमंडळाच्या सचिवांनी आणि अध्यक्षांनी आणि सभापतींनी लक्ष घातलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या यंत्रणेनं लक्ष घातलेलं असल्यामुळे त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. नाही, परत एकदा सांगतो, बोगस पास हा मी शब्दप्रयोग पण केलेला नाही. पास बोगस नाहीये, पत्र खोटं आहे. खोट्या पत्रावर सह्या मारून पास योग्य घेतलेले आहेत. मी पास खोट्यात असं म्हटलेलं नाही. मी विधिमंडळाच्या पासेसवर कुठे आक्षेप घेतलेला नाही. ज्या व्यक्तीनं पास खोटे आणले त्या व्यक्तीवर कारवाई करा असं मी सांगितलं. पास छपाई खोटी आहे, त्याच्यानंतर बोगस पास आहेत, मी असा कुठेही उल्लेख केलेला नाही. ती लोक खरी आहेत असं दाखवून खरे पास घेतलेले आहेत, पण लोक खोटी आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.